असा व्यक्ती ज्याला देवतांनाही हरवणं शक्य नव्हतं, ज्याला स्वतः रामालाही हरवणं शक्य नव्हतं, अशा मेघनाथला लक्ष्मण हरवू शकला ते फक्त आणि फक्त उर्मिलेच्या त्या एका त्यागामुळे. पण त्या पात्राबद्दल बोललं जात नाही किंवा त्या पात्राबद्दल तेवढं लिहिलं गेलं नाही किंवा त्याबद्दल तेवढा अभ्यास केला गेला नाही. ते पात्र म्हणजे उर्मिला. निसर्गाच्या प्रत्येक जीवाला झोप घ्यावी लागते आणि तू निसर्गाचा नियम तोडू शकत नाही. तो देवतांनाही तोडता येत नाही, तर तुला तर अजिबातच तोडता येणार नाही. उर्मिलाने काही क्रॉस क्वेश्चन केला नाही. ती सरळ म्हणली, चालेल, हरकत नाही. मला रामाला राजा होताना बघायचं होतं, मला रामाचा राज्याभिषेक बघायचा होता, पण मी तो बघू शकत नाही. मिनी थिएटर फिल्म्स प्रस्तुत मिनी पॉडकास्टच्या या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. ॲक्च्युली आता येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा होत आहे. त्यानिमित्ताने विविध ठिकाणी बऱ्याचशा पूजा होत आहेत किंवा रामायण सांगितलं जातं आहे. रामायणाबद्दल बरंच काही बोललं जातं आहे, रामांबद्दल बोललं जातं आहे, सीतेबद्दल बोललं जातं आहे, लक्ष्मण, रावण किंवा बरेचसे कॅरेक्टर लाईक जटायू असेल. म्हणजे या सर्व पात्रांबद्दल खूप काही बोललं जातं आहे. पण एक गोष्ट लक्षात आली की या सगळ्यांबद्दल बोलत असताना एक पात्र ज्याने रामायणामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावली, पण त्या पात्राबद्दल बोललं जात नाही किंवा त्या पात्राबद्दल तेवढं लिहिलं गेलं नाही किंवा त्याबद्दल तेवढा अभ्यास केला गेला नाही. ते पात्र म्हणजे उर्मिला. उर्मिला ही जनक राजाची मुलगी होती, सीतेची लहान बहीण होती आणि नंतर लक्ष्मणाची पत्नी झाली. तर ज्यावेळी राम आणि सीता वनवासाला निघाले त्यावेळेस लक्ष्मणाने हट्ट धरला की मी राम आणि सीतेसोबत जाणार. रामाने नकार दिला, पण लक्ष्मणाने काही ऐकलं नाही. मग जसा लक्ष्मण निघाला तशी उर्मिलासुद्धा त्याच्यासोबत निघाली. तर लक्ष्मणाने तिला थांबवलं. मग उर्मिला म्हणली की असं नाही ना, आता शेवटी राम वनवासाला जात आहेत, तर पत्नी म्हणून सीता त्यांच्यासोबत जात आहेत, ते त्यांचा पत्नी धर्म निभावत आहेत, तर आता त्यांच्यासोबत जर तुम्ही जात आहे तर मी सुद्धा पत्नी म्हणून तुमच्यासोबत आलं पाहिजे, हा माझा धर्म आहे. लक्ष्मण म्हणतो बरोबर आहे, पण मी रामासोबत का चाललो आहे हे तुला समजणं खूप गरजेचं आहे. मी रामासोबत चाललो आहे कारण मला त्यांची सेवा करायची आहे, मला त्यांची रक्षा करायची आहे. आणि तू जर माझ्यासोबत असशील तर कदाचित मी माझा तो धर्म पाळू शकणार नाही, त्यात मी माझं 100% देऊ शकणार नाही. हे बेसिकली लक्ष्मणाने उर्मिलेला समजावलं. मग त्यावर उर्मिला म्हणली की मी आता इथं काय करू, मी अयोध्येत काय करू. तर लक्ष्मणाने सांगितलं की एक काम कर, तू आपले जे काही वडीलधारे आहेत यांची काळजी घे, राज्य चालवायला भरत शत्रुघ्नाला मदत कर. हे ऐकून उर्मिलेला भरून आलं आणि लक्ष्मणाला ते कळलं की आता ही ऑलमोस्ट रडायला आलेली आहे. तर लक्ष्मण तिला म्हणे की मला एक वचन पण हवं आहे तुझ्याकडून. म्हणे काय? तर म्हणे तू कधीही रडणार नाहीस, तू हसतमुख राहशील. त्या क्षणी आपल्याला झालेलं सगळं दुःख ती विसरली, आलेलं सगळं रडणं आवरलं आणि त्या क्षणी ती स्मितहास्य करायला लागली. तेव्हापासून ती हसायला लागली. आणि लक्ष्मण आणि राम, सीता हे तिघे वनवासाला निघाले. ते जात असताना सुद्धा ती हसतमुखच होती, ती कुठेही रडली नाही. तिने आपलं सगळं दुःख दाबून टाकलं. मग पुढे काही दिवस गेले. राम, लक्ष्मण, सीता वनात आले. एक पंचकुटी त्यांनी बांधली, तिथे ते राहायला लागले. तर व्हायचं असं की रात्री राम, सीता पंचकुटीत झोपलेले असायचे आणि लक्ष्मण बाहेर पहारातीत बसलेला असायचा. आता हे एक रात्र घडलं, 2 रात्र घडलं, अशा बऱ्याच रात्री घडलं. मग निद्रा देवता म्हणे हे चाललं आहे काय, लक्ष्मण झोपत का नाही आहे. मग निद्रा देवता लक्ष्मणाकडे गेली. लक्ष्मणाला म्हणे की काय चाललं आहे तुझं, तू झोपत का नाही आहेस. मग लक्ष्मणाने सांगितलं की हे बघ, मी वनवासात राम आणि सीतेसोबत यासाठी आलो आहे कारण मला एक तर त्यांची सेवा करायची आणि रक्षा करायची आहे. आणि मी जो काही माझा प्रण घेतला आहे, जी काही मी शपथ घेतली आहे, त्या शपथेमुळे मी झोपू शकत नाही. निद्रा देवता म्हणली ठीक आहे, बरोबर आहे तुझा विषय, पण मुद्दा असा आहे की हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गाच्या प्रत्येक जीवाला झोप घ्यावी लागते आणि तू निसर्गाचा नियम तोडू शकत नाही. तो देवतांनाही तोडता येत नाही, तर तुला तर अजिबातच तोडता येणार नाही. मग लक्ष्मण आणि तिच्यामध्ये बरंच संभाषण झालं, बरीच चर्चा झाली, पण लक्ष्मण काय ऐकायला तयार नव्हता. मग लक्ष्मण शेवटी म्हणे की याला काहीतरी पर्याय असेल ना. ती म्हणली हो, एक पर्याय आहे. मग निद्रा देवताने सांगितलं की जर तुझी झोप कोणी दुसऱ्याने घेतली तर मग आपण काहीतरी ॲडजस्टमेंट करू शकतो आहे. लक्ष्मण म्हणे ठीक आहे, एक गोष्ट होऊ शकते, तू एक काम कर, अयोध्येला जा. अयोध्येला माझी बायको आहे, माझी पत्नी आहे उर्मिला, तिला भेट आणि तिला सांग की लक्ष्मणाची झोप तुला घ्यावी लागेल.
निद्रा देवता म्हणली ती ऐकेल? म्हणे हो ती ऐकेन. बरं म्हणे ठीक आहे. मग निद्रा देवतांना जाताना लक्ष्मणाला म्हणली की हे ठीक आहे की आता जे काही समजा 14 वर्ष तू म्हणतोयस तुम्ही वनवासात असणार आहात आणि तू रामाची रक्षा करणार आहे, सो तू झोप घेणार नाहीस, सगळं मान्य आहे. पण ज्या दिवशी तू अयोध्येत पाऊल टाकशील वनवास संपून, त्या क्षणाला तुझी झोप तुला येईल आणि उर्मिलाला मी जागा करणार. म्हणे ठीक आहे, हरकत नाही. मग निद्रा देवता अयोध्येला गेली, उर्मिलाला भेटली, उर्मिलाला सगळा प्रसंग सांगितला आणि त्यानंतर ती उर्मिलेला म्हणली की तू तयार आहेस का? तुला लक्ष्मणाने असं सांगितलं आहे की त्याची झोप तुला घ्यावी लागेल. उर्मिलाने काही क्रॉस क्वेश्चन केला नाही, ती सरळ म्हणली चालेल, हरकत नाही. आणि उर्मिला झोपी गेली. हे 14 वर्षांसाठी घडलं पुढचे. आता ही झोप का महत्त्वाची होती? तर जेव्हा 14 वर्ष हे सगळे जात होते, त्या 14 वर्षात उर्मिला झोपलेली होती. आता याच्यात 2 गोष्टी बोलल्या जातात. आता याचं कारण असं की मी हे जे काही बोलतो आहे ते एकतर ऐकीव गोष्टी आहेत किंवा जे काही थोडंफार माझ्या वाचनात आलेलं आहे त्या वाचनातून मी सांगतो आहे. मुळातच प्रॉब्लेमच आहे की उर्मिलेबद्दल जास्त काही लिहिलं गेलं नाही, जास्त काही बोललं गेलं नाही किंवा सांगितलं गेलं नाही. त्यामुळे तिच्याबद्दल अशी इन डिटेल इन्फॉर्मेशन असणं, जशी सीतेबद्दल आपल्याला आहे तशी उर्मिलेबद्दल रामायणातही भेटत नाही आणि इतर कोणत्या स्क्रिप्चरमध्येही तेवढ्या डिटेलमध्ये भेटत नाही जेवढी असायला हवी. सो यामध्ये 2 थिअरी आहेत की असं म्हणलं जातात की एक माणसाला साधारण 6 ते 8 तासाची झोप हवी असते. तर उर्मिला रोज साधारण 12 ते 16 तास झोपायची आणि उरलेल्या 8 तासात तिच्या दुसऱ्या वचनाप्रमाणे ती घरातल्या वडीलधाऱ्यांची काळजी घ्यायची किंवा राज्य चालवण्यात भरत आणि शत्रुघ्नाला थोडीफार मदत करायची. आणि दुसरी थिअरी अशी पण आहे की ती पूर्ण काळ झोपून होती. आता त्यातलं खरं काय खोटं काय किंवा कोणतं योग्य होतं कोणतं अयोग्य होतं हा भाग बाजूला राहिला. पण आपण जर खरं विचार केला तर जवळपास 14 वर्षात जरी ती पहिल्या थिअरीप्रमाणे आयुष्याचे 12 किंवा 16 तास जर ती झोपत असेल तर 14 पैकी जवळपास ती 8 ते 10 वर्ष झोपलेली होती. आणि दुसऱ्या बाजूने जर विचार केला की ती पूर्ण झोपेतच होती पूर्ण काळ, तर त्याप्रमाणे ती 14 वर्ष झोपलेली होती. म्हणजे जर वयाच्या 20व्या वर्षी ती झोपली असेल तर 34व्या वर्षी ती जागी झाली. सो असा हा सगळा ओव्हरऑल एक प्रकार होता. तर राम आणि रावण यांच्यामध्ये जेव्हा युद्ध सुरू होतं त्या क्षणी दुसरं एक युद्ध सुरू होतं, ते म्हणजे लक्ष्मण आणि मेघनाथ. आता मेघनाथ कोण होता? मेघनाथाने जवळपास सगळं विश्व जिंकलेलं होतं आणि त्याला आय थिंक ब्रह्माचं असं वरदान होतं की ज्या व्यक्तीने निद्रेवर मात केली आहे किंवा बराच काळ तो झोपलाच नाही आहे तोच व्यक्ती तुला मारू शकतो. आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे ते शक्यच नव्हतं. त्यामुळं मेघनाथला हरवणं, मेघनाथला संपवणं, मेघनाथला मारणं हे जवळपास अशक्य होतं. निदान रावणाच्या मृत्यूचं रहस्य बिभीषणामुळे रामाला माहीत होतं, पण मेघनाथवर पर्यायच नव्हता. तर मेघनाथला हरवणं खूप गरजेचं होतं आणि ते करू शकला फक्त आणि फक्त लक्ष्मण, किंवा किंबहुना ते फक्त लक्ष्मणाला शक्य होतं. आणि ते शक्य झालं ते एका गोष्टीमुळं, ते म्हणजे उर्मिलाचं सॅक्रिफाईस. उर्मिलाने 14 वर्षे त्याची झोप जर स्वीकारली नसती तर त्या पॉईंटला लक्ष्मण मेघनाथला हरवू शकला नसता, कारण तसं वरदानच मेघनाथजवळ होतं. तर मेघनाथच्या पराभवामागेही जेवढा हात लक्ष्मणाचा आहे त्यापेक्षा महत्त्वाचा त्याग हा उर्मिलेने केलेला होता. मग हे सगळं झालं, रावणाला हरवलं आणि राम, सीता, लक्ष्मण रिटर्न अयोध्यात आले. अयोध्यात आल्यानंतर लक्ष्मण हसायला लागला. लक्ष्मण हसायला लागल्यानंतर मग सगळे म्हणे काय झालं तुला हसायला? म्हणे मी आयुष्यभर एका गोष्टीची वाट बघितली, मला रामाला राजा होताना बघायचं होतं, मला रामाचा राज्याभिषेक बघायचा होता, पण मी तो बघू शकत नाही. मग सगळे आश्चर्यचकित झाले की असं का? म्हणे मी निद्रा देवतेला वचन दिलं होतं की माझी 14 वर्ष झोप तू उर्मिलाला दे. उर्मिलानेही ते स्वीकारलं, पण निद्रा देवतेने एक माझ्याकडूनही वचन घेतलं होतं की 14 वर्षाची झोप उर्मिलाने जरी घेतली तरीसुद्धा ज्या क्षणाला तू पुन्हा अयोध्येत येशील तुला झोप घ्यावी लागेल, त्या दिवसाची झोप तुला कंप्लीट करावी लागेल. आणि आता मला झोपणं भाग आहे, कारण मला माझं वचन निभावायचं आहे. मग उर्मिला जागी झाली, लक्ष्मण झोपी गेला. मग उर्मिलेने तो सगळा राज्याभिषेक लक्ष्मणाच्या वतीने बघितला आणि ज्यावेळेस लक्ष्मण त्याच्या झोपेतून जागा झाला त्यानंतर उर्मिलेने त्याला तो सगळा राज्याभिषेक इन डिटेलमध्ये एक्सप्लेन केला. म्हणजे असं म्हणतात की तिने तो अशा लेवलला जाऊन एक्सप्लेन केला की त्यानंतर तो पूर्ण राज्याभिषेक त्याच्या नजरेसमोर उभा राहिला. असंही म्हणतात की जेव्हा रामायणाच्या शेवटी लक्ष्मणाने जलसमाधी घेतली
त्यावेळीच किंवा त्याआधीच उर्मिलेने आपला प्राण त्यागला होता. सो हे ओव्हरऑल उर्मिलेचं जे पात्र आहे ते रामायणामध्ये अशी महत्त्वाची भूमिका निभावतं. तर असं हे उर्मिलेचं पात्र. आता उर्मिलेचं पात्र महत्त्वाचं काय? एक तर पहिली गोष्ट अशी की रामा रिलेटेड जे कॅरेक्टर्स आहेत, म्हणजे लक्ष्मण असेल, सीता असेल, रावण असेल किंवा जटायू असेल, जे डिरेक्टली असं म्हणू शकतो आपण की रामाच्या कॉन्टॅक्टमध्ये आले, त्या पात्रांबद्दल बरंच काही बोललं जातं, लिहिलं जातं. पण उर्मिला एक असं पात्र आहे जे मे बी रामाच्या डिरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये कधी आलं नाही आणि रामाच्या डिरेक्ट कधी कॉन्टॅक्टमध्ये न आल्यामुळे त्याला तेवढं महत्त्व मिळालं नाही. पण ओव्हरऑल सगळ्या रामायणाचा अभ्यास केला आणि तो उर्मिलाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघितला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की उर्मिलाचं सॅक्रिफाईस, तिचा त्याग, तिने सहन केलेला विरह हा खूप मोठा आहे. सोपं नाही की 14 वर्ष आपल्या नवऱ्यापासून लांब राहणं. सोपं नाही आहे 14 वर्ष त्याची झोप स्वीकारणं. जस्ट इमॅजिन की तुम्ही आज झोपला आणि 14 वर्षांनी उठलात, तुम्हाला काही कळणार नाही की नेमकं काय घडलं. सो हे एवढे मोठे सॅक्रिफाईस करणं सोपं नव्हतं. उर्मिलेचं कॅरेक्टर हे बेसिकली एक प्रतीक आहे डेडिकेशनचं, त्यागाचं, ज्याला आपण सॅक्रिफाईस म्हणू शकतो, किंवा प्रेमाचं. आपण ज्यावेळेस प्रेम हा शब्द उच्चारतो त्यावेळेस आपल्यासमोर राधाकृष्ण येतात, राम सीता येते. पण लक्ष्मण आणि उर्मिला या दोघांनी जे बार सेट केलेत प्रेमाचे ते वेगळ्या लेवलचे. प्रेम दरवेळेस गोड असेल असं नाही आहे किंवा त्यात फक्त विरहच असेल असं नाही आहे, जे कदाचित राधाकृष्णाच्या बाबतीत झालं की तर विरह जास्त दिसतो, रामसीतेच्या बाबतीतही विरह दिसतो. पण त्याग, जगातली सगळ्यात मोठी कोणती भावना असेल तर ती त्याग आहे. अल्टिमेट सॅक्रिफाईस तिने केले आणि ते सॅक्रिफाईस तिने केले लक्ष्मणासाठी. त्या दोघांमधलं प्रेमच होतं आणि लक्ष्मणासाठी ती गोष्ट सोपी नव्हती ना, बायकोपासून 14 वर्ष लांब राहायचं, आपल्या भावाचा आणि वहिनीचा सांभाळ करायचा, त्यांचं रक्षण करायचं. आणि ज्या पॉईंटला सीतेचं अपहरण झालं त्या पॉईंटला लक्ष्मण स्वतःला दोष देत होता की मी का गेलो कुटी सोडून, मी तिथे थांबायला हवं होतं, मी थांबलो असतो तर सीतेला पळून नेलंच नसतं रावणाने. हे सगळं करत असताना त्याच्या मनात कितीतरी वेळा असं आले असेल की आता आपण उर्मिलाला जाऊन भेटावं, बोलावं, तिला 4 शब्द सांगावे, पण त्याच्याकडे तो पर्यायच नव्हता. आणि लक्ष्मणाचं जर आयुष्यातलं सगळ्यात मोठं वॉरफिल्डमधलं म्हणजे लढाईतलं जर सगळ्यात मोठं कोणतं कर्तृत्व असेल तर ते हेच की त्याने मेघनाथला हरवलं. असा व्यक्ती ज्याला देवतांनाही हरवणं शक्य नव्हतं, ज्याला स्वतः रामालाही हरवणं शक्य नव्हतं, अशा मेघनाथला लक्ष्मण हरवू शकला, ते फक्त आणि फक्त उर्मिलेच्या त्या एका त्यागामुळे. तर उर्मिलाकडून ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आपण हे समजून घेतलं पाहिजे की त्यागाचं महत्त्व आयुष्यात खूप मोठं आहे, डेडिकेशन खूप महत्त्वाचं आहे आणि दिलेली वचनं पाळायला आपण शिकलं पाहिजे, जे कदाचित आजकाल आपण विसरतोय. तर येत्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीराम प्राणप्रतिष्ठा होतेच आहे. तर त्यानिमित्ताने आपण एक सर्वजण प्रण घेऊयात की ज्याप्रमाणे उर्मिलेने प्रेमाचे, सॅक्रिफायसेसचे किंवा त्यागाचे जे काही नवीन बार सेट केलेत त्याप्रमाणे आपण वागूयात, त्या लेवलला जाण्याचा प्रयत्न करूयात आणि सगळ्यात महत्त्वाचं दिलेलं वचन पाळूयात. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.